ओले आले हा मूव्ही जो आहे, या मूव्हीने आउटस्टँडिंग थिएटर रन जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे, मी असंच म्हणेल. कंप्लीट केलेलं आहे असं म्हणण्यापेक्षा तर आणखी चालूच आहे थिएटर्समध्ये, मी असंच म्हणेल. 15व्या आठवड्यामध्ये हा थिएटरमध्ये मूव्ही चालू आहे आणि सध्याही काही थिएटर्समध्ये 1-2 थिएटर्समध्ये हा चित्रपट जो आहे महाराष्ट्रामध्ये चालूच आहे. मुंबई पुणे असेल किंवा छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी या चित्रपटाचे एक शो सध्याही चालू आहेत आणि 15 आठवड्यामध्ये या चित्रपटाने एंट्री मारलेली आहे. 15 आठवड्यामध्ये एंट्री म्हणण्यापेक्षा या चित्रपटाने 100 दिवस थिएटर्समध्ये पूर्ण केलेले आहेत. चित्रपटाच्या मेकर्सनी ऑफिशियल पोस्टर देखील रिलीज केलेला आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की एक ऑफिशियल पोस्टर 100 दिवसाचं पोस्टर रिलीज केलेलं आहे वेगवेगळ्या चित्रपटाच्या कास्ट सोबत. आणि मी तरी या चित्रपटासाठी खरंच आनंदी आहे की हा मराठीमधील आपण 2024चा पहिला चित्रपट आहे असं म्हणू शकतो, जो की वर्षाच्या सुरुवातीलाच रिलीज झाला आणि ज्याने की एक चांगलं बॉक्स ऑफिस मराठी इंडस्ट्रीला कमवून दिलं. आता ऑफिशियल आकडे तर माझ्याजवळ नाही, 8.5 कोटीपर्यंत या चित्रपटाने कमाई केली होती अशी अपडेट होती, परंतु त्यानंतरही चित्रपट खूप दिवस चालला आणि आणखीही चालूच आहे. त्यामुळे 5 कोटी बजेट होते, त्यामुळे हा चित्रपट हिट तरी झालेला आहे असे तरी आपण म्हणू शकतो, कारण की 100 दिवस कंप्लीट केलेले आहेत. आता बघूयात फायनली आणखी किती आठवडे थिएटर्समध्ये चालतो व थिएटर्समधून जे बाहेर निघतो. तर ओले आले हा चित्रपट फायनली हिट ठरलेला आहे. तुम्ही या चित्रपटासाठी हा चित्रपट बघितलेला आहे का, नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.